संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र, जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, फरार कृष्णा आंधळेला लवकर ताब्यात घेऊन चौकशी करण्याची सुळेंची पत्रातून मागणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात, इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू. पुण्यामध्ये आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद, संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 21 जण व्हेंटिलेटरवर. होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती.